तर हाय सर्वांना, माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून खूप स्वागत आहे। तर कशा आहात सर्व? मस्त ना? खूप छान। तर आज आहे बैलपोळा सण आणि मी सणानिमित्त पोळ्या बनवत आहे। तर आता मी छान डाळ शिजवून घेणार आहे आणि मस्त पोळ्या बनवणार आहे। आणि प्रत्येक माझी मैत्रीण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने पुरण वाटते। कोणी पाट्यावर वाटतं, कोणी चाळणीवर वाटतं। मी हे पुरण मिक्सर मधून वाटून घेतलेले आहे आणि एवढा गुळ घेतला आहे। तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार। आणि मी पुरण वाटताना पुरणामध्ये विलायची वाटलेली आहे। तर आपल्याला हा गुळ छान असा पुरणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे खडे नाही राहिले पाहिजे। खडे राहिले की आपली पोळी फुटते। तर आपलं पुरण आणि पीठ दोन्ही पण तयार आहे। आणि कोणी पुरणामध्ये जायफळ टाकतं, कोणी बडीशेप टाकतं त्यांच्या आवडीनुसार। मी फक्त विलायची टाकलेली आहे। तर छान असा उंडा बनवू आणि मस्त पोळी लाटून घेऊ। तर तुम्हाला आवडतं तशा जाड बनवा, पातळ बनवा, तुमच्या आवडीनुसार। तर अशी मस्त पोळी आपण आता लाटून घेऊ आणि तव्यावर टाकू। तर छान आपल्याला पोळी खरपूस भाजून घ्यायची आहे। आणि मी आता पोळीवर तूप टाकत आहे। तर वाव, छान आपली पोळी फुगलेली आहे। तर अशाच पद्धतीने मी सर्व पोळ्या बनवून घेणार आहे। तर छान आपली पोळी बनलेली आहे। सर्वांना बैलपोळा सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आपलं पोळी आणि कटाची आमटी बनवून तयार आहे।